स्ट्रक्चर ऑडिट म्हणजे काय? स्ट्रक्चर ऑडिट म्हणजे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर हेल्थ असेसमेंट त्याला आपण म्हणतो. म्हणजे जे सद्यस्थितीत असलेल्या इमारतीचं आपण सर्वेक्षण म्हणतो त्याला. याच्यामध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि मशीन टेस्टिंग या प्रामुख्याने बाबी इन्व्हॉल्व केले जातात. त्यामध्ये आपण काय करतो, व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये अनसीन पार्ट म्हणू शकतो, इमारतीच्या प्रत्येक युनिटमध्ये जाऊन आमचे तज्ज्ञ इंजिनियर्स त्याचे व्हिज्युअल इन्स्पेक्शन घेतात, त्याचे फोटोज घेतात आणि त्याचवेळी काही आम्ही टेस्ट देखील करतो, जशा की हॅमर टॅपिंग टेस्ट असू शकते. म्हणजे RCC मेंबर्स असतात, बीम, कॉलम, स्लॅब यांना आम्ही टॅपिंग करून चेक करतो. टॅपिंग करून चेक करणं म्हणजे कसं असतं की जर नॉकिंग साऊंड आला याचा अर्थ आतला स्टील गंजलेला आहे आणि गंजल्यामुळे स्टीलची आणि कॉन्क्रीटची बॉन्डिंग सुटते आणि त्यामुळे तिथे नॉकिंग साऊंड येतो. त्यामुळे हॅमर टॅपिंग ही प्रामुख्याने आम्ही टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर रिबॉर्ड हॅमर, अल्ट्रासॉनिक, हाफ सेल, कार्बोनेशन, केमिकल टेस्ट, सिमेंट ॲग्रिगेट रेशो किंवा कोर टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट करून आपण त्याच्यामध्ये त्याचा स्टडी करून तो रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला जातो. त्यामुळे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टमध्ये लाईन डायग्राम्स असतात, त्याच्यामध्ये डिस्टेन्स मॅपिंग प्लॅन म्हणतो आपण, किंवा त्याच्यामध्ये टेस्ट रिपोर्ट असतात आणि मेन कंटेंट असतो रिपोर्टचा. अशा प्रकारे हा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट केला जातो आणि बिल्डिंगची कॅटेगरी डिफाईन केली जाते. त्यामुळे तुम्ही लवकरच आपल्या इमारतीचं जर 15 वर्ष कंप्लीट झाले असतील किंवा जर बिल्डिंगमध्ये मेजर काही इश्यूज असतील तर इमारतीचं तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करून तज्ज्ञ स्ट्रक्चर कन्सल्टंट यांचा तुम्ही सल्ला घ्या. धन्यवाद.